नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। क्षेत्रपाल दुर्गम डोंगराळ गावामध्ये गहू लागवडीचा यशस्वी प्रयोग। कोकणातील शेतकरी डोंगर दुर्गम भागामध्ये शेतीत नवनवीन प्रयोग करू लागले आहेत। असाच एक अनोखा प्रयोग कोकणात रायगड जिल्ह्यात पोलादपूर तालुक्यातील क्षेत्रपाल येथील प्रगतिशील शेतकरी विलास जाधव यांनी गहू लागवड केला आहे। इतकेच नव्हे तर भात काढल्यानंतर रोटावेटरच्या सहाय्याने नांगरट करून अन्न व सुरक्षा अभियानाअंतर्गत कडधान्य हरभरा पिकांची सोबत आत्मा योजनेत अंतर्गत मका लागवड केली आहे। रायगड जिल्ह्याचे टोक कुडपण रस्त्यावर क्षेत्रपाल हे गाव माथ्यावर वसलेले उंच ठिकाणी असून पावसाळ्यात भरपूर पाऊस व हिवाळ्यामध्ये थंडी असल्यामुळे मंडळ कृषी अधिकारी श्रीरंग मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक मनोज जाधव कृषी सहाय्यक यांचे तांत्रिक मार्गदर्शनातून विलास जाधव प्रगतिशील शेतकऱ्यांनी गोल्ड 23 या जातीचा गहू 1 एकर लागवड केला आहे। याकरता त्यांनी डिबलरच्या सहाय्याने गव्हाचे टोकन पद्धतीने लागवड केली आहे। पोलादपूरमध्ये वन्य प्राण्यांमुळे होणारे पिकांचे नुकसान, अतिवृष्टीमुळे वाढते स्थलांतर, त्यामुळे मजुरांचा अभाव अशा परिस्थितीमध्ये दुर्गम भागामध्ये नवनवीन पिकांचे प्रयोग कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून विलास जाधव या शेतकऱ्याने शेतीला जोडधंदा, दुग्ध व्यवसाय व पावसाळ्यामध्ये भात लागवड, वाडा कोलम या जातीचा करून स्वतःच मार्केटिंग करत असतात। 60 रुपये किलो दराने वाडा कोलम तांदूळ ग्राहकांना देत असतात। समवेत तूप खवा निर्मिती स्वतः करतात। रब्बी हंगामात गहू लागवड, हरभरा लागवड, बटाटा लागवडीचा प्रयोग यशस्वी करून शाश्वत शेतीचा मार्ग अवलंबला आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भुईर, पोलादपूर। लागवड कार्यक्रमाअंतर्गत त्यांना कृषी विभागाकडून आपण हरभरा बियाणे उपलब्ध करून दिलं होतं। त्याचप्रमाणे आत्मा योजनेअंतर्गत मका बियाणे उपलब्ध करून दिलं आणि सुंदर प्रकारे या ठिकाणी मका त्यांनी घेतलेला आहे। त्यांना चारा पीक म्हणून त्याचा उपयोग करतात। त्याचप्रमाणे हरभरा सुद्धा चांगल्या प्रतीचा आलेला आहे आणि या ठिकाणी त्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून गहू गोल्ड 24 या जातीचा जाधव साहेबांनी वाईवरून उपलब्ध करून दिला आणि या ठिकाणी त्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम करून या तालुक्याला एक दिशा प्रेरणास्थान आहे। मोरे साहेब आहेत, त्यामुळे कसं होतं वेळोवेळी जे काय आम्हाला मार्गदर्शन लागते ते तुमच्याकडूनच मिळतं आहे। तुम्हीच आम्हाला चांगला वाईतून 23 गोल्ड जातीचं वाण आणून दिलं आणि आम्हाला खूप शेतीची आवड असल्यामुळे आम्ही स्वतःच दोघे नवरा बायको या शेतीमध्ये रोटावेटरच्या सहाय्याने शेतीची मशागत करून सेंद्रिय पद्धतीने हा गहू केला आहे। पूर्ण आमच्याकडे जनावर असल्यामुळे पूर्ण आम्ही शेणखत, जे कुजलेलं शेणखत आहे ते टाकून हा गहू केलेला आहे। खूप चांगल्या प्रकारे प्रयोग करतोय। पुढच्या वर्षी पुन्हा चांगल्याने जास्त प्रमाणात करू। फक्त 8 किलो आम्ही लावला आहे बुडर ते ड्रम सीडरच्या सहाय्याने। धन्यवाद। शासनाची काही तुम्हाला मदत या बाबतीत बियाण्याच्या मका म्हणा हरभरा? हो, शासनाने खूप आम्हाला हरभरा बियाणं दिलं, नंतर तो कडवळ जो चाऱ्यासाठी वापरतात ते दिलं। शासनाची प्रत्येक वेळेला आम्हाला मदत होते आणि तुमच्यासारखे अधिकारी आम्हाला प्रत्येकाला सहकार्य। तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल गावातल्या जे बाहेर आहेत, गावातले जेवढे तरुण पोर आहेत त्यांनी इथे येऊन जे सरकारच्या नवीन योजना आहेत, विहिरी असतील, काही योजनांचा लाभ घेतला पाहिजे। मला सुद्धा माझी स्वतःची विहीर आहे, मला वीज कर माफ आहे, त्यामुळे शेतकऱ्याला खूप सोपी आता शेती झालेली आहे। रोटावेटर वगैरे घेऊन आपली स्वतःची शेती स्वतः जर केली तर इथे सुद्धा उत्पन्न आहे। माझ्याकडे सर्व जनावर आहेत, माझ्याकडे कोंबडी करायची, बकऱ्या आहेत, आता 25 बकऱ्या कोण